थेट मतदारापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने हा प्रचार सुरू करण्यात आलेला आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी असल्याचं सांगण्यात येतं। विकास कामांच्या जोरावर मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो। यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी WWE सुपरस्टार द ग्रेट खलीनं रोड शो केला। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रियदर्शनी उईके आणि इतर सदस्यांच्या प्रचारासाठी रोड शो करून मतदारांना आकर्षित केले। खलीला पाहण्यासाठी यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। मनपा निवडणुकीत महायुतीत लढण्यासाठी भाजप शिवसेनेत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत। असं असताना संभाजीनगरमध्ये मात्र उलटं चित्र आहे। संभाजीनगर शहरात महायुतीत मोठा भाऊ कोण यावरून शिवसेना भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे। भाजप अंतर्गत सर्वेचा दाखला देत जास्त जागांसाठी आग्रही आहे, तर शिवसेनेनं मात्र हा दावा फेटाळला। राज्यातील शाळांमधील छडी लागे छमछमला आता पूर्णविराम मिळणार आहे, कारण मुलांना शिक्षा केल्यास संबंधित शिक्षकासह शाळेवरही कारवाई केली जाणार आहे। शिक्षकांनी शालेय कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांना शारीरिक किंवा मानसिक शिक्षा देण्यास मनाई आहे। प्रतिबंधित कृत्यांमध्ये मारहाण करणं किंवा चापट मारणं, कान किंवा केस उपटणं, विद्यार्थ्यांना उठाबशा काढणं तशी कुठलीही शिक्षा करता येणार नाही। बिबट्याच्या मुक्त संचाराविरोधात थोड्याच वेळात संगमनेर तालुक्यात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले। प्रांत कार्यालयावर शेतकरी आणि ग्रामस्थांचा हा मोर्चा धडकला। यावेळी आमदार सत्यजित तांबे अधिकाऱ्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं, तर बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। वाशिमच्या रिसोडमध्ये मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी नगर परिषदेकडून निर्विजीकरण मोहीम राबवण्यात येते। नगर परिषदेचे विशेष पथक शहरातील विविध भागांमध्ये मोकाट कुत्रे पकडतायत। या कुत्र्यांना पशुवैद्यकीय उपचारानंतर सुरक्षित ठिकाणी सोडलं जात आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील काठापूर इथं वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात आणखी एक बिबट्या जेरबंद झालाय। 7 वर्ष वयाची मादी बिबट असून या बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आली आहे। वन विभागानं पिंपरखेड परिसरात पकडलेला हा 25वा बिबट आहे। मात्र अद्याप या परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं बिबट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वन विभागापुढे। नाशिकच्या निफाडमध्ये बिबट्यांचा वावर वाढला। एका महिन्यात 13 बछड्यांसह 4 बिबटे जेरबंद करण्यात आले। मानवी वस्तीजवळ बिबटे वारंवार आढळत असल्यानं वन विभागानं 10 गावांमध्ये पिंजरे लावले, तसंच नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं।